नमस्ते सर. तर आपण या ठिकाणी 10 आरोपी पोलिसांनी नव्याने पकडलेले आहेत आणि ते रिमांडसाठी न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. काही आरोपींचं वकीलपत्र तुम्ही घेतलेलं आहे. हो. जवळपास तासभर युक्तिवाद झाला. नक्की काय घडलं? अ, नमस्ते सर. मी ॲडव्होकेट वैभव राजेंद्र काळे. अ, आज घोडेगाव न्यायालयामध्ये मंचर पोलीस स्टेशन यांनी 10 आरोपींना हजर केले होते. जे फरार आरोपी आहेत ते सोडून हे इतर 10 आरोपी होते. त्या 10 आरोपींची मेहरबान न्यायालयात आज मंचर पोलीस स्टेशन यांनी हजर केले असता मंचर पोलीस स्टेशन यांनी आरोपींची 3 दिवस पोलीस कस्टडी मागितली होती आणि सदर 3 दिवसाच्या कस्टडीमध्ये मंचर पोलीस स्टेशन यांनी जे मुख्य आरोपी आहे हिंगे यांचे आणि ह्या आरोपींचे काही आर्थिक व्यवहार आहेत का, तसेच त्यांच्या रजिस्टर नोंदी ज्या मशिनरी आहेत त्या जप्त करणे आहेत. तसेच सुशांत हिंगे आणि हे जे 10 आरोपी आहे यांना समोरासमोर बसून त्यांची चौकशी करायची आहे. तसेच जे मोबाईल जप्त झाले आहेत ते मोबाईल फॉरेन्सिक लॅबला पाठवायचे आहेत, त्याचा अहवाल येणे बाकी आहेत. आणि इतर कोणाला त्यांनी मदत केली आहे का, अशा वेगवेगळ्या कारणांसाठी त्यांनी कस्टडी मागितली होती. सदर पोलिसांनी जे पोलीस कस्टडीसाठी जे कारण मागितली होती त्या कारणांना आम्ही विरोध करून न्यायालयीन कोठडीचा आदेश केला होता. आदेश मेहरबान न्यायालय मागितला होता, पण मेहरबान न्यायालयाने आमचा वकिलांचा युक्तिवाद ऐकून या सर्व 10 आरोपींना 11 तारखेपर्यंत मंगळवारपर्यंत पोलीस कस्टडीचा आदेश केलेला आहे. जो हिंगे यांना सुद्धा 11 तारखेपर्यंत कस्टडीचा आदेश आहे. आता हिंगे यांना अगोदर महिना झाला गुन्हे दाखल होऊन हिंगे यांना बरेच दिवस कस्टडी मिळाली होती. ते न्यायालयीन कस्टडी मिळाली, येरवड्यालाही ते गेले होते. आता नक्की त्यांना पुन्हा कस्टडी देण्यात आलेली आहे. नक्की काय विषय? सर, आता हिंगे यांचं वकीलपत्र माझ्याकडे नाहीये, पण एक 3 दिवस आधी एक सपकाळ म्हणून आरोपी यांना अटक केली होती जालन्यावरून. तर सपकाळ आणि हिंगेचं कनेक्शन मंचर पोलीस स्टेशन यांनी दाखवलं होतं. आता हिंगे यांचे पोलीस कस्टडीचे अधिकार अबाधित ठेवून त्यांची न्यायालयीन कोठडीचा आदेश मंचर पोलीस स्टेशन यांनी याआधी मागितला होता आणि त्यांना मंचर पोलीस स्टेशनला काहीतरी तपासकामी हिंगेंची गरज भासली असल्या कारणाने त्यांची कस्टडी पुन्हा मंचर पोलीस स्टेशन यांनी 7 तारखेला मेहरबान न्यायालयात त्यांना हजर केलं होतं आणि हिंगेंना 11 तारखेपर्यंत कस्टडी दिली आहे. आता त्यावेळी त्यांचे वकील हजर होते, त्यामुळे त्यांच्या कस्टडीची जी काही कारणं आहेत ती मला यावेळी सांगता येणार नाही सर. तर न्यायालयामध्ये युक्तिवाद सुरू असताना आरोपींच्या वकिलाने असाही युक्तिवाद केला की यापूर्वी जी एफ आय आर झाली ती फक्त 26 लोकांच्या विरोधात झाली आणि त्यावेळी देखील हिंगे यांची चौकशी करूनच हे आरोपी निष्पन्न झालेले होते. यानंतर इतक्या दिवसांनी महिनाभराच्या नंतर हे नवीन आरोपी अचानक आढळून आले आणि आरोपींच्या वकिलांचं म्हणणं होतं की पोलिसांनी ही स्टोरी रचलेली. सर, मेन म्हणजे जर हिंगे यांना पकडलं होतं, हिंगेंनी जर 26 नावं दिली होती, जर ह्या आरोपींचा रोल असता 10, तर त्याच वेळी त्या 26 जणांमध्ये यांचं नाव येणं गरजेचं होतं. एक तर मेन म्हणजे 14 आरोपी फरार आहे, त्यातला एक जण पकडलाय 3 दिवसापूर्वी न्यायालयीन कोठडीत गेलाय. आता ह्या 10 आरोपींना पकडलंय त्याच्यावर संशय निर्माण होतोय सर. आता ह्यातले जर काही आरोपी जर पाहिले ना साहेब, हे अत्यंत गरीब घरातले आहेत. काही आरोपी, काही जण गवळ्यांकडून दूध घेतात, ते संकलन करतात, काहींच्या गायींचा गोठा आहे साहेब. जर यांचा रोल असता तर त्यांची नावं जेव्हा हिंगेंनी 5 तारखेला मागच्या महिन्यामध्ये ज्या 26 जणांमध्ये त्यांचं नाव येणं गरजेचं होतं, पण काय माहिती ह्या विनाकारण आरोपींना याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने गवण्यात येत आहे असं माझं म्हणणं आहे. पोलिसांनी त्याच्या रिमांड रिपोर्ट मध्ये जी महत्वाची म्हणजे पहिलीच मागणी केलेली आहे, पोलिसांनी असं कोर्टाकडे मागणी केली रिमांड का हवा कस्टडी. तर ही लोक जे हे आरोपी आहेत ते किती दूध संकलन करत होते आणि नेमक्या कोणत्या ठिकाणी दूध पुरवठा करत होते, काय सांगाल तुम्ही? आता त्यांनी जे कारण पोलिसांनी जे रिमांड मध्ये दाखल केल्यास दूध संकलन किती करत होते आणि कोणाला करत होते, आता याच्यामध्ये काहींच वकिलांनी त्यांचं म्हणणं मांडलं का काय आमचं काही दूध डेअरीच नाहीये, आमचं संकलन केंद्रच नाहीये. जसं माझ्या आरोपींचं गोठा आहे, एक आरोपी गवळ्यांकडून दूध देतो, संकलन केंद्रामध्ये देतो. आता मेन म्हणजे त्यांना ह्या गोष्टीसाठी तपास करायचा आहे का कोण किती संकलन करतोय आणि तो कोण कुठं देतो. आता ह्या 3 दिवसामध्ये 11 तारखेपर्यंत 11 तारखेला जेव्हा मंचर पोलीस स्टेशन इथं त्यांचं जेव्हा म्हणणं दाखल करतील, परत आरोपींना आणतील, त्यावेळी त्या गोष्टी उघड होतील. मंचर पोलीस स्टेशनला हेच हवंय किंवा एफडीएच्या लोकांना हेच हवंय का हे 10 आरोपी
किती गोळा करत होते आणि कोणाला पुरवठा करत होते, त्यासाठी त्यांनी ती कस्टडी मागितली. पण आमचं म्हणणं आहे का ह्यातल्या काही आरोपींचं गोठा आहे फक्त, संकलन केंद्र नाही. काही फक्त गवळींकडून दूध घेतात, संकलन केंद्रांना देतात. काहींचं संकलन केंद्र आणि दूध पॅकिंगचा व्यवसाय आहे. पण माझं असं म्हणणं आहे की हे जे 10 आरोपी आहेत, की त्यांच्या वकिलांनी तर सांगितलं आमचा तर काय रोल नाही. जसं मी माझ्या आरोपींच्या वतीने मानला 4 ते 5 माझे आरोपी होते 10 पैकी, का आमचा तर काहीच रोल नाहीये. रोल असताना साहेब, पहिल्यांदा जेव्हा हिंगेला अटक झाली ना, त्या 26 जणांमध्ये त्या 10 जणांचं नाव असते. कुठंतरी हे कारण नसताना आरोपी कुठंतरी लिंक जर दिसली का करा आरोपी, लिंक दिसली का करा आरोपी, हे कुठे मला असं वाटतं थोडंसं चुकीचं चालू आहे सर. इतकं असून देखील पाठीमाग हेच सगळे पोलिसांनी कोर्टामध्ये दिला होता की संकलन किती होतं, कुणाला दिलं जातं, अशा स्वरूपाची यापूर्वी बाकीच्या आरोपींच्या बाबत देखील रिमांड कस्टडी घेण्यात आली होती. परंतु त्याच्यामध्ये काय निदर्शनास आलं, काय प्रगती अहवाल कोर्टामध्ये काहीच सादर नाही. केला? काहीच नाही. दूध संकलन हे जे 13 आरोपी आहेत, ह्यांनी दूध संकलन कोणला केलंय हेच अजून रेकॉर्ड आणता आलं नाही साहेब, एफडीआयच्या लोकांना किंवा अधिकाऱ्यांना. हे मांडायचं कोणाचं काम आहे? तुम्ही जेव्हा पोलीस कस्टडी घेतली, न्यायालयीन कोठडीत आरोपी गेले, आता ह्या आरोपीने दूध संकलन कोणला केलं? मागच्या 13 आरोपींनी जे एरवड्याला गेले, हे मांडायचं काम कोणाचं आहे? तुम्ही पोलीस कस्टडीमध्ये तपास करणं गरजेचं आहे. ते तुम्ही रेकॉर्ड आणूच शकले नाहीयेत. मग आता संकलन केंद्रावाले कुठल्या तरी मोठ्या डेऱ्यांना दूध घालतच असणार आहेत ना सर. हे तपास करायचं कोणाचं काम आहे? एफडीए किंवा अधिकाऱ्यांचं. तो तपास नाही ना साहेब पुढे येत. मग संकलनाचं दूध जातंय कोणाला, हा प्रश्न आहे ना. म्हणजे कारवाईमध्ये थोडस तफावत आढळून येते, काहीतरी 19-20 केलं जातंय. जे खरोखर जे दूध ऍक्सेप्ट करायचे मोठ्या डेऱ्या, त्यांना सॉफ्ट कॉर्नर दिला जातो असं म्हणायचं. सगळ्यात जन्मठेपेची शिक्षा होते अशी कलम लावण्यात आलेली आहे. आता सर काय माहिती का, 111 जो कलम लावलाय तो मुळातच लागू होतो का हो साहेब? हे शेतकरी आहेत, यांच्यावरती इतर कोणते बॉडी इंजुरीचे कोणते गुन्हे दाखल आहेत का? हे काही सराईत गुन्हेगार आहेत का? यांच्यामुळे समाजाला काही धोका आहे का? का हे वारंवार कोणते फौजदारी गुन्हे दाखल करतात का? यांच्यावर तुम्ही 111 लावलाय. ह्याच आरोपींवरती गुमला गुन्हा दाखल झाला धाराशिव जिल्ह्यात, 111 आणि 123 कलम लावला. 123 म्हणजे जुना 328, तो 111 आणि 123 गुन्हा कमी करण्यात आला भूम सारख्या ठिकाणी. तिथल्याच अधिकाऱ्यांनी कमी केला आणि त्यांचे बेल ट्रायबल बाय जीएमएफसी म्हणजे तालुका कोर्टात जामीन मंजूर झाले. दुसरी गोष्ट, माझ्या माहितीनुसार बारामतीला गुन्हा दाखल झाला, मंचर नंतर भूम नंतर बारामती, तिथे पण 111 आणि 123 माझ्या मते कलम लावण्यात नाही आलं. त्यांचे जामीन तालुका कोर्टातच झाले. हे कलम फक्त मंचर पोलीस स्टेशनलाच लावण्यात आले. याच स्वरूपाच्या केसेस होत्या. याच स्वरूपाच्या केसेस आहेत. भूमला तर सेक्शन कमी केले साहेब 111 आणि 123, तालुका कोर्टात जामीन मंजूर झालीत सेम डे. काय सांगाल आता या, तुम्ही काही जामिनाबाबत देखील युक्तिवाद केलेला आहे रेग्युलर सेशन कोर्टामध्ये, काय नक्की युक्तिवाद झाला? सर आता आम्ही जामीन अर्ज दाखल केलेले आहे साहेब, अटकपूर्व पण दाखल आहे. उद्या अटकपूर्व आहे, मंगळवारी रेग्युलर जामीन आहे. जे जेलमध्ये आहेत त्यांचे रेग्युलर जामीन आहे. वकिलांचे युक्तिवाद आमचे झालेले आहेत. सरकारी वकील आणि तपासी अधिकारी यांच्या सेसाठी म्हणजे त्यांचं म्हणणं दाखल करण्याकामी त्यांनी म्हणणं दाखल केलं आहे. पण त्यांना मेहरबान न्यायालयात येऊन जर त्यांची काही बाजू मांडायची असेल तर तपासी अधिकाऱ्यांनी सरकारी वकील यांचं म्हणणं त्यांना स्वतः कोर्टात येऊन सांगायचं बाकी राहिलं आहे. त्या वाचून वरील जे बेल ऍप्लिकेशन आहे सेशन कोर्टामध्ये ते पेंडिंग आहेत.